वळत्या गाई धावे घरा, वळत्या गाई धावे घरा, उठा उठे अभिमान, उठा उठे अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, 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 उठा उठे अभिमान, उठा उठे अभिमान, उठा उठे अभिमान, उठा उठे ऐसे स्थळ कोण, जाय ऐसे स्थळ कोण, या पंढरीस घडे, पंढरीस घडे, खळा पाझर रोकडे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा, कोठे रोमांच शरीरा, पंढरीस घडे, पंढरीस घडे, खळा पाझर रोकडे, खळा पाझर रोकडे, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला काला, कोठे अभेद देखिला, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला काला, कोठे अभेद देखिला, पंढरीस घडे, पंढरीस घडे, खळा पाझर रोकडे, खळा पाझर रोकडे, म्हणा सगळे उठा उठे उठा उठे मान जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीस घडे,
खळा पाझर रोकडे. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. विठ्ठल ओठा ओठे अभिमान जायायशे स्थळ कोण. ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. तुका म्हणे विटेवरी जी पाऊले, विटेवरी जी पाऊले. ठेम्या ठेविले मस्तक हे, तुका म्हणे विटेवरी जी पाऊले. अभिमान जायायशे स्थळ कोण. ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथ साधक श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील पंढरीपर प्रकरणातील काला सदरातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे पंढरपुरात अभिमान जीवनात कुठं जाईल, अष्टसात्विक भाव कुठं प्राप्त होईल, अभेद काला कुठं मिळतो, असे 3 प्रश्न विचारून एकच उत्तर दिलं. ह्या सगळ्या गोष्टी पंढरपुरात घडतात असं उत्तर देऊन तुकोबाराय मोकळं होतात. पुण्यसलीला चंद्रभागेच्या तीरावर रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीरायाच्या नगरीमध्ये भक्तराज पुंडलिकरायाच्या शहरामध्ये भक्त शिरोमणी नामदेव महाराज, अभेद भक्त नरहरी महाराज, बाल भक्त भक्त वत्सरा जनाबाई महाराज, चोखट चोखोबाराय आदी आदी हजारो लाखो साधू संतांच्या वारकऱ्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेले हे पंढरी क्षेत्र. या पंढरी क्षेत्राच्या वाळवंटाच्या काठावर चंद्रभागेच्या तीरावर साधवर्य वैकुंठवासी सद्गुरू कोंडाजी बाबा डेरे वारकरी भुवन उर्फ बाबाजी चैतन्य महाराज ओतूरकर धर्मशाळा, या धर्मशाळेच्या नूतन निर्मिती, वास्तुशांती, कलशारोहण, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना असा बहुविध उपक्रम 2-3 दिवसाचा कार्यक्रम आपण समस्त बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळ्यातील सर्व सदस्य आणि ट्रस्ट समिती सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडलेला आहे. आणि त्यातील काल्याचं कीर्तन ट्रस्ट मंडळीने आणि सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज ओतूरकर पालखी सोहळ्याच्या सर्व भाविकांच्या वतीने हे माझ्या गळ्यात आलेलं आहे. या निमित्ताने समस्त जुन्नर, आंबेगाव, खेड, पुणेकर, मुंबईकर, काही पारनेरकर, काही शिरोरकर, असं काही श्रीगोंदेकर, काही कर्जतकर, असे बाबा जिथं जिथं जात होते ते जिथं जिथं सद्गुरू कोंडाजी बाबा जायचे तो सर्व वारकरी परिवार आज तळागाळातून उपस्थित झाला. विठ्ठल आषाढी एकादशीचं कीर्तन ट्रस्ट मंडळाने माझ्या गळ्यात घातलं आणि हेही काल्याचं कीर्तन माझ्या गळ्यात घातलं. तसं हे कीर्तन घ्यायला मी थोडा कानागाडा करत होतो. म्हणलं आषाढीला गेलंय, डबल जाऊ नाही, एखाद्या बुवानी एखाद्या ठिकाणी रवून बसू नाही. मला तर काय 20 गाव 30 गाव, श्रीमंताला 40 गाव, काय गाव कमी पडली काय. पण या धर्मशाळेशी काहीतरी माझा ऋणानुबंध जोडलेला आहे. पहिली तर जुनी धर्मशाळा आम्ही वाळवंटातच उतरायचो. इथं तात्या महापुरुषाच्या फडावर उतरत 25 वर्षापासून कार्तिकी वारीला, आणि आषाढी वारीला मग आपण इकडं कार्तिक वारीला वाळवंटात उतरायचो.
तर मग आता इथं वाळवंटात काय सगळा निराधारच परपंचना झाला. वाळवंटात काय सोय, कसली सोय, आणि अशा प्रकारे काहीच सोय नाही. मग इथं ही ओळखीची मंडळी राहायची, वैकुंठवासी भोसले बाबा, डुमरे माऊली, कोलवडे बाबा, तुम्हाला लांडगे माऊली, ही माणसं आमची ओळखीची. कार्तिकी वारीला आलो तर मग आम्ही इथं यायचो. आणि आषाढी वारीला जाताना नाही पण परतीला गेली 25 वर्ष ज्ञानोबराच्या रथामाग शेवटचं भजन आमचं. रथापुढं 2 भजन आहे. 1 नंबर भजन आहे रथापुढचं, 1 नंबरचं हैबत बाबाचं. रथापुढे 2 नंबरचं कारभाऱ्याचं. रथामाग 1 नंबर गोऱ्हेकर, रथामाग 2 नंबर आम्ही. आणि मग आमच्या पाठीमागं ओतूरकरांचं रथ चालायचा. आणि मग वैकुंठवासी ज्यांचं नाव घेतल्याशिवाय मला पुढं जाता येणार नाही, आदरणीय हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा मांडे, आदरणीय हरिभक्तीपरायण बोडखे बाबा आणि भोसले बासाहेब, लांडगे माऊली, ही सगळी मंडळी परतीला राहायची. मजा यायची. कारण पालखी थांबली करत 1 मिनिटात आमच्याजवळ येऊन थांबायचं. मग रोज दर्शन आधी ही जुन्नरकर मंडळी असल्यामुळे वारीला हे रिकामी येत नसायची. कानोले, लाडू, शंकरपाळे, मग ते खायला आम्हीच. अशी सगळी मंडळी घेऊन यायची. आणि मग नेरेला आमच्या पुणेकराचं जेवण राहतंय. आणि मग आमचे ते आप्पा येतं, आप्पांचं जेवण आहे. आणि मग आम्ही जेवायचो ना, ही मंडळी तिथे राहायची. ते 5-25 जण राहायचे. मग ते आप्पांना सांगितलं असं करा, स्वयंपाक घेऊन आले का तुम्ही? आपण ओतूरकरांनाही जेव घाली जाऊ, काय 5-25 वार करीत म्हणजे. आमचे 5-50 हे 5-25-100 लोक स्वयंपाक घेऊन येत जा. मग तिथं जेवणाला गाठी पडायच्या. मग वैकुंठवासी आदरणीय मांडे बाबा म्हणा, माऊली आले का? हा, आपल्या मंडळाच्या वतीने माऊलीला शाल श्रीफळ देण्यात. अहो म्हणलं बाबा आम्ही तुमचे भक्त आहेत म्हणले, माझ्या काय सन्मानाची अपेक्षा नाही मला. नाही आम्हाला तुमची आवड आहे. मग असे संबंध तेव्हा. या महाराज या 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 या. आणि मग असे संबंध. हे पंढरपुरातलं प्राचीन घराणं आहे. वैकुंठवासी चौरे महाराजांचा फड, आजरेकर फडाची शाखा आहे. ते आज या रूपाने चौरे महाराज आले म्हणजे आजरेकर महाराजच आपल्या वास्तुशांतीला आले म्हणा. या महाराज या पुढे या, जागा या विठाल विठाल. महाराजांचं यांचं नाव आहे कृष्णा महाराज चौरे. यांचं कीर्तन बंडा तात्याने ऐकलं, गालावून हात फिरवला. म्हणजे बाळा लई गोड कीर्तन करते बाळ म्हणले. आदरणीय पांडुरंग बाबांनी यांचं कीर्तन देवसंस्थानावर ठेवलं होतं. असो, आपल्या गाथा मंदिरावर असो. आणि मग असा संबंध. नंतर मग ही सगळी मंडळी आपण सर्वांच्या वारकऱ्यांच्या जुनी धर्मशाळा तर चांगली पाहिली, थोडीशी होती पण एवढा विस्तार नव्हता. आता त्या सुविधा जवळजवळ 50 वर्षापूर्वीच्या होत्या. आता नाविन्य पद्धतीने बांधायचं. खरं सगळ्यात मोठे उपकार ज्यांनी ही जागा घेतली त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. सोपं समजायचं नाही. ही जागा सामान्य समजता का तुम्ही? चंद्रभागेच्या काठावर, इथून पांडुरंग जवळ, इंद्रायणी चंद्रभागा स्नानाला जवळ, पुंडलिकराय जवळ, बर जवळ इथं गाथा ज्ञानेश्वरी कोणाचे प्रवचन चालू असतील ऐकायला जवळ. कर भरायला लांब जायचं नाही, नगरपालिका दारातच. आता लांब गेली. महाराज ही जागा त्या जुन्या मंडळीने फार विचाराने घेतली की आपला जुन्नर, आंबेगाव, खेड हे तालुक्यांना पुढं चलून पुढं जागा घेतील, जागा राहतील न राहतील. ज्या मंडळीने ही जागा घेतली, जागा घेण्यासाठी ज्यांनी त्या काळात देणगी दिली, त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक आहे महाराज, वाद नाही. आणि मग धर्मशाळा उभी राहिली. पण आता ती धर्मशाळा जुनी झाली होती. ते छोटंसं होतं सगळं, काही असं विस्तार नव्हता, कीर्तन हॉल नव्हता, हे नव्हतं. मग आता नवीन ट्रस्टी ज्यावेळेस आली त्यावेळेस मग सगळ्यांनी ठरवलं की आता याला नाविन्य पद्धतीने अगदी हाय बांधायची. 5 स्टार हॉटेल नव्हे, धर्मशाळा. हॉटेलच काय 5 स्टार राहते, धर्मशाळा सुद्धा अशी 5 स्टार झाली पाहिजे. आणि मग कसं करायचं, काय करायचं, मग आराखडा आखला. मग 1 नंबरचे कारागीर निवडले, सगळं 1 नंबरचं मटेरियल, सर्व 1 नंबर. आता माझ्यापेक्षा त्यात तुम्ही मुरलेले आहेत. आम्ही शास्त्रातलं सांगायचं का यातलं सांगायचं, मग गजामातीतलं. आणि मग सगळं 1 नंबरचं निवडलं. आणि आता 1 नंबर धर्मशाळा बांधायची म्हणजे देणगी बी 1 नंबर लागणार ना आता. आणि मग देणगीदार फार मोठे उभे राहिले, ज्यांनी या धर्मशाळेसाठी आपला क्षण या बाबाजी चैतन्य महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वेचला. वैकुंठवासी विठ्ठल बाबा मांडे, मला वाटतं यांचे चिरंजीव आदरणीय अण्णा, बरोबर आहे ना, बबनराव अण्णा,
एकट्यानेच 51 लाख रुपये दिले मला. बरोबर आहे ना? इथं अण्णा बसलेत का कुठं? हे बघा अण्णा, वा. अण्णा म्हणजे राजकारणात आमचे, आपलं समाजकारणात आमचे हजारे अण्णा, वा. आणि परमार्थात आपले बबनराव अण्णा, मांडे अण्णा, वा. मोठी देणगी दिली. तदनंतर मला वाटतं आदरणीय शिंदे, हा हे बघा, विष्णू शेठ शिंदे यांच्या स्मरणार्थ श्रीहरी विष्णू शिंदे, म्हणजे मला वाटतं आपल्या कारखान्याचे कुठे बसले, हे बघा, वा. व्यक्ती लय पातळ आहे पण देणगी लय मोठी, वा. दोघं शरीराने लय सड पातळ आहेत, माझ्यासारखे भक्कम नाही ते. पण त्यांनी सुद्धा जवळजवळ मला वाटतंय 25 लाख रुपये देणगी दिली मला. आणि मग सगळीच मंडळी आहे, सगळ्यांनीच देणगी दिली. करण्याच्यात महत्वाच्या ठळक ठळक देणगीदारांची नावं आलेली आहेत. सर्वात महत्वाची देणगी कोणाची होती सांगू का? भोसले बाबाची होती. सर्वात महत्वाची. भोसले बाबांनी या मठाच्या देणगीसाठी काय कष्ट घेतले त्याचा मी साक्षीदार आहे. मला भाऊ बाटल्या बाबा काय करायचे ते म्हणजे मी थकलोय, आता मी रोजाने जाऊ शकत नाही. आणि माझ्या तर बाबाजी चैतन्य महाराज ओतूरकरांची धर्मशाळा झाली पाहिजे. आणि ह्या धर्मशाळेला जर मी मदत केली नाही तर माझ्या जीवनातली फार मोठी चुकी राहील. बारीक आगत्याय ना, तुम्ही काय म्हणताय, मी काय म्हणतोय ते, ह्या धर्मशाळेला जर मी देणगी दिली नाही तर माझ्या जीवनभर मी जी सेवा केली या बाबाजी चैतन्य महाराजाची, कोंडाजी बाबाची, ही माझ्या जीवनात काहीतरी उणीव राहील. आता आपलं आयुष्य कळसाला आलंय. आता मी तर काम करू शकत नाही, नोकरी करू शकत नाही. पोलीस खात्यात होते बाबा पहिले, आणि मग आता सेवानिवृत्त झाले. मग काय करायचं? मग बाबा काय करायचे, सकाळी पण आळंदीतून स्नानाला निघाले, सकाळी काकडा संपला का 7-7:30ला ते निघायचे आणि 2-2:30ला यायचे. आणि मग काय करायचे, आळंदीत जिथं कुठं काम चाललंय तिथं पडलेले खिळे, रस्त्यावरले खिळे, एखादं लोखंड काय पडलं असेल रस्त्याला ते लोखंड गोळा करायचं, प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करायच्या, आणि मग महिनाभर गोळा झालेलं लोखंड, महिनाभर गोळा झालेल्या बाटल्या त्या विकायच्या, धर्मशाळेची पावती फाडायची. महाराज असा ह्या धर्मशाळेला जेवढा बाबाचा त्याग आहे तेवढा कोणाचाच त्याग नाही. ही सगळे लांडगे माऊली, कोलवडे बाबा, बडे बाबा, हे सगळे माझ्या पुढे बसले, आमचे लेंडे साहेब. आणि मग या सगळ्यांनी सांगितलं हे बाबाचं एवढं बंद करा बा म्हणे. बाबा जेवायचं भान नाही त्यांना, 2:30-3ला येतात, पुढं गेले का ते गोळा करतात. बरं ते वारीला जरी चालले, काही गोळा केलं का ते संघ, ती वझ संघ त्यांचं, ते वजही कोणाकडे देत नव्हते, ते लय घोटाळा होता मला. ते बरं वझ लय व लय वझ, ते आता ते पोलीस खात्यात राहिलेले त्याच्यामुळे त्यांना ते अनुभव वझ वागायचं. आणि ते बाटल्याचे परत ते खिळे सगळं, ते सगळं. एक दिवस बाबाला म्हणलं, बा ह्या मठात मी परत यायचा बंद होईल जर तुम्ही हे बंद नाही केलं तर. काय कमी अरे, जिथं पुण्यात येथे काय होणे, इथं एक शेट पिळला तर अख्खी धर्मशाळा बांधून काढीन म्हणलं महाराज. वा, इथं काय कमी शेट आहेत काय? ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट, इथं काय कमी शेट आहेत का? म्हणजे एखादा शेट पिळला तर अख्खी धर्मशाळा होईल. मग बाबांना ते खरं बंद करायला मीच कारण ठरलो. इथं आता बावली साक्षीदार आहेत, आपले खंडागळे बाबा साक्षीदार आहेत. या सगळ्यांनी मला एक दिवस जेवायला बोलवलं. मी म्हणलं मी जेवणारच, मी विनमुख जाणार. आता त्यांना ते विनमुख जायचं पटत नव्हतं. म्हणलं तुमच्या मठातून मी विनमुख जाणार. आजपासून एक खेळे आणि बाटल्या गोळा करायच्या बंद करा. ह्या साध्या वारकऱ्याच्या शब्दाला बाबांनी मान दिला आणि ते बंद झालं. पण मग मला तुम्हाला एकच सांगायचंय, जरी एखाद्याला इथं जागा भेटली नाही, पंक्तीत पहिल्या पंक्तीला जागा भेटली नाही, आंघोळीला जागा भेटली नाही, आंघोळीला तर काय चंद्रभागाजवळच कुठं स्वच्छतागृहाला असं तसं, तरीही मी देणगी दिली आणि मला जागा भेटली नाही असं कोणी वाटू देऊ नका. कारण एका महात्म्याने फकीरी करून ह्या धर्मशाळेला देणगी दिलेली. एका फकीराची ही विलासासाठी धर्मशाळा बांधलेली नाही, फकीरकीसाठी बांधलेली. फक्त आता माझी एक विनंती, तिथं व्यवस्थापक मात्र गावाकडलाच ठेवा. तुम्ही काही इकडं कोणी ठेवलं इथं काय होईल, तुम्ही चौरे महाराजांच्या इथल्या 60% धर्मशाळा आणि अशा प्रकारे येड्यानेच दाबलेले आहेत महाराज. म्हणून माझी विनंती तुम्हाला की फक्त इथं व्यवस्थापक आहे ना, गावाकडे कोणी जोड बांधून ठेवा. आणि कडाला ज्या भिंती आहेत ना, डोकी इतकाल्या तारी लावा बघा, त्याला पाखरू सुद्धा आत नाही आलं पाहिजे बघा, नाही तर उड्या टाकून माणसं आत येतात महाराज. असंही थोडंसं काय होईल, चांगलं केलंय ना तर त्याचं मॅनेजमेंट जरा थोडंसं व्यवस्थित झालं तर बरं होईल. आपल्या भागातून कोणी माणसं आली तर त्यांना सन्मानाने इथं राहता आलं पाहिजे. नाहीतर आम्ही पैसे दिलेत पैशाचा करा रे, तुम्ही असले जुनरी तर काय. मग रामदास बाबा मनसुख म्हणायचे 100 बंदरीन 1 जुनरी. आणि म्हणून तुम्हाला एक विनंती की वस्तू हे बघा,
लग्न करणं सोपं आहे, बायको सांभाळणं अवघड आहे. तसं धर्मशाळा बांधणं सोपं आहे. आळंदीत वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्र यांनी राम मंदिर बांधलं. वास्तुशांतीच कीर्तन ठरलं विठ्ठल महाराज भोले याच. विठ्ठल महाराज म्हणले गोविंद बा आता हे मंदिर बांधलं पण पूजा कोण करीन? पूजा झाली पाहिजे म्हणजे व्यवस्थित विधिवत उपचार, सकाळचा नैवेद्य, सायंकाळचा नैवेद्य, पूजा अर्चा. आदरणीय गोविंद महाराज म्हणले बाबा ह्या प्राणात, ह्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी तुमच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही. व्यवस्थित पूजा अर्चा रोज होणार आणि रोज नैवेद्याची सोय होणार. असो, सगळ्या भाविकांना विनंती, ज्याने लाखोनी देणगी दिली आणि ज्याने 11 रुपये देणगी दिली ते सगळे बाबाजी चैतन्य महाराजांच्या कृपेला पात्र हो अशी पंढरी रायाच्या चरणी प्रार्थना. आणि संकल्पित वेळेच्या आज सेवा संपवतो. अभंग सेवेसाठी तुकोबरायांचा घेतलेला आहे. ओठा ओठी अभिमान जायायशे स्थळ कोण ते या पंढरी सघडे, खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा ते या पंढरी सघडे, खळा पाझर रोकडे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला ते या पंढरी सघडे, खळा पाझर रोकडे. वारकरी संत वाङ्मयामध्ये 2 ठिकाणचा काला मानलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एक काला आहे वृंदावनाचा आणि एक काला आहे पंढरपूरचा. वृंदावनामध्ये आपल्या वारकरी संप्रदायात जसा तिथला काला मान्य असा पंढरपूरचा कालाही मान्य. कारण काला क्षेत्र जसं गोकुळ वृंदावन आहे तसं काला क्षेत्र हे पंढरी क्षेत्र आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाट. तिकडं खडकी सोडी आल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्यारे घ्यारे दही भात. हा काला आहे गोकुळ वृंदावनचा. पण आपलं कीर्तन गोकुळ वृंदावनला नाही, आपलं कीर्तन पंढरपूरला आहे. आणि पंढरपूरला कीर्तन करत असताना गोकुळ वृंदावनचा काला सांगणारा अभंग घेतला तर समजून घ्यायचं कीर्तनकार वा ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेला आहे. आणि म्हणून मला थोडं या अनुभव पारंपरिक लोकांचे थोडेसे संस्कार असल्यामुळं मग पंढरीपर प्रकरणातही काला सांगणारे अभंग आहेत. आणि म्हणून मी अभंग जो घेतला, कायला वाटलं असेल काल्याचं कीर्तन आहे, अभंग दुसराच घेतला. मग शेवटचं चरण म्हटलं लोकांच्या लक्षात येतं काल्याचं काहीतरी आहे. म्हणजे यादी जाहीर झाल्यावर आपलं नाव का दिसत नाही तर शेवट नाव येईल, काळजी करू नका. ह्या चरण अभंगात शेवट काला आलाय. विठ्ठल. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अनिष्ट निवृत्तीसाठी आणि इष्टप्राप्तीसाठी योग्य स्थळ कोणतं प्रश्न विचारून उत्तरात त्याचा दिग्दर्शन करतात. मानवी जीवनाची खरी धन्यता अनिष्ट निवृत्तीमध्ये आणि इष्टप्राप्तीमध्ये आहे. मानवी जीवनाला आलेला प्रत्येक व्यक्ती त्याची धाव धन्यतेच्या दिशेने, मानवी जीवनरूपी गंगा धन्यता रूपी सागराकडे प्रवाहित होत आहे. ज्यावेळेस मानवी जीवनरूपी गंगा धन्यता रूपी सागराकडे प्रवाहित होते तर त्या गंगेला अनेक प्रकारची धरणं ओलांडून जावे लागतात. मग ती गंगा कोणत्या कोणत्या धरणात थांबते तिथंच धन्यता मानते याचा विचार करणं गरजेचं. मानवी जीवनाला आल्यानंतर काही लोकांनी कशात धन्यता मानली आणि काही लोकांनी कशात धन्यता मानली हे समजून घेणं गरजेचं. आपल्या धर्मशास्त्रामध्ये तसे धन्यतेचे 2 प्रकार आहेत. परिणत धन्यता म्हणजे ज्या धन्यतेला कालांतराने उतरती कळा लागते, म्हणजे जी धन्यता कालांतराने परिणाम पावते त्याला म्हणतात परिणत धन्यता. आणि दुसरे अपरिणत धन्यता, ज्या धन्यतेला उतरती कळा नाही, जी धन्यता प्राप्त झाल्यानंतर दुसरी धन्यता प्राप्त करायची गरजच राहत नाही, त्याला म्हणतात अपरिणत धन्यता. या 2 प्रकारच्या धन्यता. परिणत धन्यता आहे संसारामध्ये आणि अपरिणत धन्यता आहे परमार्थामध्ये. विठ्ठल. क्षेत्रामध्ये एक धन्यता प्राप्त झाली का दुसऱ्या क्षेत्रात धन्यता वाटते, पहिल्या धन्यतेनं उतरती कळा लागते. दुसऱ्या क्षेत्रात ती धन्यता प्राप्त झाल्यानंतर तिसरी धन्यता पाहून दुसरीला उतरती कळा लागते, तिसरी मिळवावी वाटते. तिसरी मिळाली का चौथी धन्यता पाहून तिसरीला उतरती कळा लागते, चौथी मिळवावी वाटते. म्हणजे पहिल्या धन्यतेला उतरती कळा लागते आणि नंतर पश्चातकालीन येणाऱ्या धन्यतेमध्ये मानवी जीवनाची खरी धन्यता लोकांना वाटते. कसं असं ऐका. मला आलेल्या मुलाला आपण शैक्षणिक जीवनातली धन्यता मिळवावी म्हणून त्याची वाटचाल सुरू होते. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने ज्ञान प्राप्ती करून घेणं धन्यता आहे. आणि मग मुलं पदवीधर होण्यासाठी
आपल्याला पदवीधर व्हावं, आपल्याला चांगले गुणवत्ता मिळावी, आपण शैक्षणिक जीवनामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवावं आणि म्हणून शैक्षणिक जीवनातली पदवी हीच खरी धन्यता. म्हणून मुलांचा प्रवास सुरू होतो. ज्ञान मिळवायचं, अज्ञानात राहायचं नाही. आमची गुरुजी आम्हाला शिकवायची बरं का. तर कीर्तनात हे सांगू नाही, गुरुजीच्या मुखातले म्हणून सांगतो. 14 विद्या पारंगत व्हावे, अज्ञानात बाळा राहू नये, कामा वाचून घरी कोणाच्या उगीच बाळा जाऊ नये. हे गुरुजी काही काव्य नाही, पण आमच्या गुरुजीच्या मुखातलं वाक्य. शाळेत गुरुजी होते, आम्हाला आदर्श गुरुजी होते, चांगले गुरुजी होते, रक्ताटे गुरुजी म्हणून फार कडक होते. मला सगळं गाव घाबरायचं त्यांना. अज्ञानात बाळा राहू नये. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने अज्ञानात राहू नये, ज्ञान मिळवण्यात धन्यता आहे. गावगाव लय अज्ञानी, आता काय सांगावं, लईच आडानी लोक, लईच अज्ञानी अजून महाराज. मी एकदा पुण्याहून नाशिकला चाललो, एकटाच होतो आणि माझ्या शेजारी एक मनुष्य बसला होता. मग कंडक्टर आला, तिकीट 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 म्हटलं. मी म्हटलं एक फुल नाशिक, मला जायचं तर कीर्तनाला. मी माझं काढलं, मी बाहेरच्या साईडला बसलो होतो, खिडकीच्या साईडने तो एकटा बसला होता, मी शेजारी होतो, दोघं जणच बाकडं. त्याने सांगितलं 2 फुल नाशिक. मी म्हणलं जय हरी जय हरी. तुमच्या बरोबर जर कोणी असत तर मी त्याच्या जागेवर बसतो आणि त्याला इथं बसवं. ज्या अर्थी 2 तिकीट काढले त्या अर्थी माणसं 2 असणार. तो म्हणला महाराज माझ्या बरोबर कोणीच नाही, मी एकटाच आहे. म्हणून मग तुम्ही एकटे, मग माझं तिकीट काढलं काय? मी तर माझं काढलंय. तो म्हणला महाराज मी तुमचंही नाही काढलं आणि तुमच्या बरोबर कोणीच नाही, माझंही नाही काढलं. नाही मग 2 तिकीट कशाला काढली? लय अज्ञानी गावगाव. तो म्हणला महाराज एक हरवल्यावर एक असावा म्हणून 2 काढले. काय अज्ञान आहे का काय? आता मी गडी कीर्तनकारच ना, आम्ही बोलकीच गडी. मी म्हणलं काव्हान समजा 2ही हरवले. मग तो म्हणला तसा महिन्याचा पास काढलेला आहे ना म्हणले. आता काय हानू घ्या, नुसतं अज्ञान नाही, घन अज्ञान अशी शक्ती. आता असो, म्हणून अज्ञानात राहण्यापेक्षा माणसाने ज्ञान मिळेल. मग पदवीधर होण्यासाठी मुलं निघाली. मग शैक्षणिक जीवनात त्यांनी धन्यता मानली. खरं सांगा, आज मृत्यू लोकात आपल्या महाराष्ट्रात भारतात पदवीधर काय कमी आहेत का? पदवीधर झाले, पण आता त्यांना पदवीमध्ये धन्यता वाटत नाही, जी परवी वाटत होती. मग त्याला धन्यता कशात वाटते? आता त्या धन्यतेला उतरती कळा लागली. आता त्यांना धन्यता नोकरीत वाटायला लागली. आज गावगाव टेम्पो पदवीधर पडलेले आहेत, मला नोकऱ्याच नाही. ह्या भारताचं तर असं वैशिष्ट्य, इथं ज्ञानी माणसाला नोकरी लागत नाही. मला आमच्या जुन्या कारभाऱ्याने असे कायदे करून ठेवलेत, घोडा बांधून ठेवायचा, गाड वाकून रेस जिंकवायची. महाराज वा, असं आहे. म्हणजे घाटातले बैल बांधून ठेवायचे आहे तर गाडा मला की लईत महाराज. घाटातले बैल बांधून ठेवायचे, नांगराचे बैल घाटाला चुकवायचे. असला तर गावगावले आडम तडम कारभारी आहेत महाराज. या भारताची कायदा व्यवस्था अशी, तर शाण्याला नोकरी लागत नाही महाराज. आणि मग आधी त्याला शैक्षणिक जीवनात धन्यता वाटत होती, आता त्या धन्यतेला उतरती कळायला लागली, नोकरीमध्ये धन्यता वाटायला लागली. महाराज चांगला पदवीधर आहे, त्याला जर नोकरी नसेल आणि जर शाळेचा पिऊन असेल, तो मला पिऊन का असाना, पण त्याला वाटतंय हा धन्य आहे मी धन्य नाही. वा, कारण त्याला नोकरी. वा, मग नोकरीमध्ये धन्यता वाटू लागली. बरं ठीक आहे, नोकरी लागली म्हणजे धन्यता आहे का? नाही ना, त्याही धन्यतेला कालांतराने उतरती कळा लागते. कधी नोकरी लागली पण अजून छोकरी नाही भेटली, लग्न झालं नाही. मग कधी करशी लग्न माझे तुझं ठावे बा विठ्ठला? गाथ्यातलं नाही, माथ्यातलं आहे. नाही तर त्याला चाल लावताना कालांतराने. बरं, आमच्या वारकऱ्यात नेहमी प्रमाण सांगितल्यावर ते कोणाचं हेही सांगायचं. विठ्ठल धन्यता वाटत होती, आता त्या धन्यतेला उतरती कळा लागली. पदवीधर जीवनामध्ये धन्यता वाटू लागली. नंतर पदवीधर जीवनातल्या धन्यतेला उतरती कळा लागली, नोकरीमध्ये धन्यता वाटू लागली. नंतर नोकरीच्याही धन्यतेला उतरती कळा लागते ज्यावेळेस लग्न होत नाही त्यावेळेस. वा, आणि मग लग्नामध्ये धन्यता वाटते. बरं झालं इकडून तिकडून लग्न, मग लग्न झालं म्हणजे खरी धन्यता आहे काय? लग्न झालं जर पोरं सोरं नाही ना झाली, हाय हाय हाय. आदरणीय इथं गाथामूर्ती रामभाऊ महाराज आहेत, त्यांचं वाक्य आहे. राऊत बाबा सांगतात, जर लग्न झालं पोरं सोरं झाले नाही, तो जर गल्लीने फिरायला लागला, गल्ली जर कुत्री व्याली असेल तर त्याला वाटतं यांना पिल्लं होते पण मला का होत नाही. आणि मग त्याला आपल्या जीवनात गृहस्थी जीवनात धन्यता वाटत नाही, मुलं बाळ होण्यात धन्यता वाटते. बघा कशी उतरती का, उत्तर धन्यता पाहून पूर्व धन्यतेला उतरती कळा लागते. कारण अधिष्ठान संसाराचं आहे. वा, आणि ज्या धन्यतेला संसाराचं अधिष्ठान आहे ती सगळी परिणत धन्यता, परिणामाला पावणारी उतरती काळाला प्राप्त होणारी धन्यता आहे. पदवीधर जीवनात धन्यता वाटत होती, नंतर नोकरीमध्ये धन्यता वाटू लागली, नंतर लग्नात धन्यता वाटू लागली, नंतर पोरास्वरात धन्यता वाटू लागली. बरं, ज्यांना पोरं सोरं झाले त्यांना विचारा बरं,
तुम्ही धन्य आहेत का? ते म्हणजे महाराज नसते झालेले बरे झाले. ते जर ज्ञानी असले तर ठीक, नाही तर गाव पोर लय मावळा तो. आम्ही 2-4 वारकरी असे एका घरी चहा प्यायला गेलो, कार्यक्रमाला गेलो चहा प्यायला. आता मालक काय घरात नव्हता. मग बाईसाहेब म्हणले वारकरीत गाव ठेवते चहा. ती चहा ठेवायला लागली. ती बाई चहा कोणा ठेवते म्हणून एक पोरगा आम्हाला पाहायला. मग ते असं स्वयंपाक घरण बैठक रूम मध्ये जो उमरा होता उमऱ्यावर उभं राहायचं. आम्हाला पाहायचं पण आईला पाहायचं आई घोडे, आई घोडे. आम्हाला तर एवढं वाईट वाटलं. म्हणलं आम्ही काय घोडेगावचे नाही तर आळंदीचे येतो, पण आम्हाला घोडे का म्हणते याची. यांनी तर आमची कडनं ना घोड्यात केली. लय बावळाट पोरं गाव. आई त्याच्याही पुढची होती. आई जवळ आली, पोराच्या तोंडात ठेवून दिली, बावळ्या तुला घोड्यातला आणि गाढवातला फरक कसा कळत नाही. ती त्याचीच आई होती ना. विठ्ठल नुसते पोरं होण्यात धन्यता नाही, ते पोरं गुणी निघाले पाहिजे महाराज. आज गावगाव लोकांकडे सगळं आहे पण पोरच गुणी नाही. तरी असेल तर तो संसारिक धन्य आहे महाराज. वा. ज्याचे पोरं श्रीमंत आहेत पण सुसंस्कृत नसतील त्याच्यासारखा जगात 1 नंबरचा भिकारी कोणी नाही महाराज. वा. को वास्ती दरिद्रो यस्य विशाल तृष्णा. विठ्ठल उत्तर धन्यता पाहून पूर्व धन्यतेला उतर ती कळा लागते महाराज. म्हणून ती परिणत धन्यता महाराज. इथं तुम्ही चांगलं ज्ञानांजन डोळ्यात घातलं. मी कोण घालणारा? आमच्या संत वाङ्मयाने सांगितलंय, तुका म्हणे ल्यावे डोळा अंजन भरावे. वा. हे तुकोबरायांचं ज्ञानांजन. संसारिक अधिष्ठान ज्या ज्या धन्यतेला आहे ती सगळी बदलणारी धन्यता आहे. मग महाराज अपरिणत धन्यता म्हणजे न बदलणारी धन्यता कोणती? ज्या ज्या धन्यतेला परमार्थिक अधिष्ठान त्याला म्हणतात अपरिणत धन्यता. वेदांत आपल्या सर्व शास्त्रकारांनी धन्यतेची वेगळ्या वेगळ्या व्याख्या मांडल्या आहेत. भक्ती नीतिशास्त्रातली धन्यता वेगळी, अशा वेगळ्या वेगळ्या धन्यता. आजच्या चिंतनात आपल्याला धन्यतेची व्याख्या करायची. काय? यया अनिष्ट निवृत्ती इष्ट प्राप्ती भवेत सा धन्यता. तिला धन्यता म्हणतात की जी धन्यता प्राप्त झाल्यानंतर जीवाचं अनिष्टही जावं आणि जीवाला इष्टही प्राप्त व्हावं, ती खरी धन्यता आहे. हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाणं चलनात येत असताना नुसता छापा असेल आणि काटा नसेल तरी नाणं चलनात येत नाही, किंवा काटा आहे आणि छापा नाही तरी नाणं चलनात येत नाही. एका जणाच्या नाण्याकडे छापा होता, काटा नव्हता. दुकानात गेला, अमुक 1 रुपया आहे, रुपयाची अमुक अमुक वस्तू द्या. त्याने पाहिलं छापा आहे काटा नाही, तर दुकानदाराने त्याचाच काटा काढा. अरे बनवायला निघाला का? मग तो म्हणला ठीक आहे काटा टाकून आणतो. काटा टाकला आणि छापाच नव्हता. दुकानदाराने त्याला गाय छाप खाऊ घातली पण काही दिलं नाही महाराज. जसं नाणं चलनात येत असताना छापा आणि काटा दोन्ही बाजू पाहाव्या लागतात, तशी धन्यतेच्या या 2 बाजू येतात. त्याला धन्यता म्हणायचं. या अनिष्ट निवृत्ती ही च इष्ट प्राप्ती च भवेत सा धन्यता. तिला धन्यता म्हणायचं की जी धन्यता प्राप्त झाल्यानंतर जीवनातलं अनिष्टही जावं, जीवाला इष्टही प्राप्त व्हावं. आता याच्यात थोडे एकदेशीकार मत आहे. काही शास्त्रकार म्हणतात केवळ इष्टप्राप्ती म्हणजे धन्यता, काही शास्त्रकार म्हणतात केवळ अनिष्ट निवृत्ती म्हणजे धन्यता. पण खरं हे एकांगी मत आहे. सर्वांगीण मत हेच आहे की अनिष्ट निवृत्ती व्हावी आणि इष्टप्राप्ती व्हावी. काही शास्त्रकार म्हणतात केवळ इष्टप्राप्ती होणं म्हणजे धन्यता. मग ते चुकीचं आहे. का बरं? एका जणाची बायको त्याला सारखी मारायची, मग त्याला ती अनिष्टदायक होती. मग तो त्याचा जोडीदार भेटला, म्हणलं का रे तुला बायको सारखी मारते? हो ना. म्हणले राव अनिष्टदायक आहे. म्हणलं मग असं करू आपण इष्टदायक एखादी पत्नी पाहू. पहिली बायको त्याला 3 टाइम मारायची, सकाळी दुपारी संध्याकाळी. सकाळी मारायची, दुपारी ठोकायची आणि संध्याकाळी धोपटायची. मारणे ठोकणे धोपटणे, मारणे ठोकणे धोपटणे. झालाच बदल तर धोपटणे ठोकणे मारणे असा व्हायला. बदल होत नव्हता. जसा ब्राह्मण त्रिकाल संध्या करतो तशी ती त्रिकाल संध्या करायची. मग गडी लग्नापूर्वी असा होता, 2-3 महिन्यात तर वाळून असा गेला. त्याचा जोडीदार नर्मदेला गेला होता, लग्न झाल्यावर आला, त्याचं 3 महिन्याने आला. अरे कसा होता शितू, कसा झाला शितू? फार वाळून गेला रे म्हणले. तो म्हणला काय करू, बायको नाही अनिष्टदायक म्हणजे मला इष्ट प्राप्ती नाही झाली, अनिष्ट प्राप्ती झाली. ठीक आहे. मग जोडीदार म्हणा आपण दुसरं लग्न करू, तुला इष्ट प्राप्ती करून देतो. आणि त्याने का सद्गुणी वारकऱ्याची मुलगी त्याला दिली. मुलगी सद्गुणी, मुलगी त्याची सेवा करू लागली. इष्ट प्राप्ती झाली, केवळ धन्यता नाही, मग अनिष्ट जायला पाहिजे ना. पहिली दुसरं लग्न करीपर्यंत 3 काळ हानीत होती, त्रिकाल संध्या करीत होती. पण दुसरं लग्न झाल्यावर सर्व काल संध्या करायला लागली. दिसला का हाणायचा, दिसला का हाणायचा.
इष्टप्राप्ती म्हणजे चांगली मुलगी भेटली, इष्टप्राप्ती झाली, पण पहिली अनिष्ट निवृत्ती होणं गरजेचं होतं, तर ते निवृत्त झालं. म्हणून केवळ इष्टप्राप्ती म्हणजे मानवी जीवनाची खरी धन्यता नाही, अनिष्टही गेलं पाहिजे. मग कोणी म्हणाल महाराज अशी व्याख्या करा धन्यतेची, केवळ अनिष्ट निवृत्ती म्हणजे धन्यता, तर तसंही होत नाही का? हे मत बाधित मत. का बरं? जीवनात कधी कधी अनिष्ट निघून जातं पण इष्ट प्राप्त व्हायचं राहून जातं. तशीच एक जणाची बायको त्याला मारायची, जोडीदार म्हणा दे सोड चिठ्ठी, त्याने दिली सोड चिठ्ठी, अनिष्ट निवृत्ती झाली. मग त्याची आता उपासमार होऊ लागली. तो म्हणला कुठंतरी ठेपा पाहावं लागला. पोरगी पाहायला गेले का लोक म्हणजे पहिली का सोडली, लग्नच नाही झालं महाराज. वा तसाच राहिला मग का मठात येणा वाजायला, तसाच मेला महाराज. अनिष्ट निवृत्त झालं पण इष्ट प्राप्त व्हायचं राहून गेलं. आणि म्हणून एकांगी व्याख्या करून चालत नाही. नाणं चलनात येत असताना दोन्ही बाजू पाहावं लागतात, गंगेच्या दोन्ही थड्याचा विचार करावा लागतो. तसं परमार्थिक जीवन जगत असताना खरी धन्यता अनिष्ट निवृत्तीत इष्टप्राप्त. पण महाराज आता आम्ही जन्माला आल्यापासून आता तर आम्हाला मुलं झालेत, काहींना नातू झालेत, काहींना परतू झालेत. मग जीवन जगत असताना आम्ही गावगाव फिरलो पण आम्हाला इष्टही प्राप्त झालं नाही आणि अनिष्टही निवृत्त झालं नाही. मग कोण्या गावाला जावं बरं जेणेकरून आमच्या जीवनातलं अनिष्टही जाईल आणि इष्ट प्राप्त होईल? जावं का आम्ही हिमालयात? तर ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही हिमालयाला गेले तर अनिष्ट निवृत्त होईल पण इष्टही निवृत्त होईल. काय हो? हिमवंतू दोष खाय. दोष हे जीवाला अनिष्ट आहे. ज्ञानोबराय म्हणतात तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे. ज्ञानोबराय म्हणतात दोषाने जसा विश्वासला आतुडी जे चोरा, एकाने चोरावर विश्वास टाकला, चोराने त्याचा विश्वासघात केला. शिनला सुई जे महापुरा, थकलेला मनुष्य महापुरात टाकला, पुराने त्याचं अनिष्ट केलं. तसं दोष जीवाचं अनिष्ट करतात. म्हणजे अनिष्ट दोष घालवण्यासाठी कोणी जर हिमालयात गेला, हिमालय अनिष्ट निवृत्ती करतो, आपल्या जीवनात अनिष्ट घालवतो, वादच नाही. हिमवंतू दोष खाय ही झाली अनिष्ट निवृत्ती. पण इष्ट निवृत्ती सुद्धा करतो. काय? हिमवंतू दोष खाय. पुढं काय? तिथं जीवित्वाची हानी होय, तिथं जीवित्वाला मुकावं लागतं. कारण केदारीचे उदक पान करी पिडन देहासी. नामदेव महाराज म्हणतात हिमालय अनिष्ट घालवतो दोष, पण जीवत्वाला मुकावं लागतं, इष्ट जातं. अनिष्ट निवृत्ती इष्ट निवृत्ती. म्हणजे मग चला काशी करायला. नका काशी करायला जाऊ. काशीला गेल्यावर काय होतं? ज्ञानोबराय म्हणतात तिथं इष्ट प्राप्ती होते पण इष्ट निवृत्ती ही होते. इष्ट प्राप्ती काय? मोक्ष प्राप्ती इष्ट आहे वा, पण इष्ट निवृत्ती काय? तिथंही शरीर वेचावं लागतं. महाराज मोक्ष देवने उदार काशी होय पीर इष्ट प्राप्ती परी वेचने लागे शरीर. अरे शरीरम आद्यम खरु धर्म साधनम. शरीर उत्तम चांगले, असं उत्तम चांगलं शरीर तिथं मेल्यावर मोक्ष आहे. आमच्या श्रीगोंद्याचं 80 वर्ष एक माणसाने संसार केला आणि नंतर त्याला कळालं की आपण फक्त नुक्ती साधन केलंय, मुक्ती साधन काही केलं नाही. आता मुक्ती कशी मिळवावी? 80व्या वर्षी सगळं फाउंडेशन हालत होतं. मग त्याने कीर्तनात ऐकलं वाराणस्यान मरणान मुक्ती ही. वाराणसीमध्ये मेल्यानंतर माणसाला मुक्ती प्राप्त होते असं 100 चरणाच्या प्रमाणे. वाराणसी प्राणीमध्ये मरे मरणाच्या अंती राम म्हणे जरी नलगे यमपुरी जावेत दयासी उपदेश करी विश्वनाथ कानी. वाराणसी प्राणीमध्ये मरे मरणाचे अंती राम म्हणे जरी नलगे यमपुरी जावेत. भगवान शिवचंद्र मौळी जो काशीत मरतो त्याच्या कानात राम राम या तारक मंत्राचा उपदेश करतात महाराज. वा. आणि मग त्याला वाटलं आपण काशीला मारायला जावं. श्रीगोंद्याचा वारकरी होता तो. 80 वर्ष घरी राहिला आणि मग 10 वर्ष मरायसाठी काशीला जाऊन राहिला. पण तो काय 10 वर्ष मेला नाही. त्याला वाटलं आज काही आपण 2-4 वर्ष काय मरत नाही. आणि ते परत श्रीगोंद्याला म्हणले एकदा बायका पोरं पाहून यावं. एकदा पाहायला आलं इकडंच मेलं महाराज. तिथं मेल्यावर मोक्ष आहे, इकडं मेल्यावर नाही. काशीला गेला इकडं काशी करायला आला बरं असो. आणि म्हणून तिथं इष्ट प्राप्ती इष्ट निवृत्ती. वा. हिमालयात अनिष्ट निवृत्ती तर इष्ट निवृत्ती. लय प्रकरण खासे. कुठंही जा तुम्हाला एक घडल तर एक घडणार नाही, एक घडल तर एक घडणार नाही. वरकड कोठे काही एक आहे एक घडणार. हे चौकडं. मग महाराज आमच्या जीवनातलं अनिष्टही गेलं पाहिजे आणि आम्हाला इष्टही प्राप्त होईल असं स्थळ कोणतं? तर तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
कोणत्याही तीर्थाचा, कोण्या क्षेत्राचा, कोण्या गावाला जा, कोण्या वाड्या वस्त्याला हेडा, इष्ट प्राप्त होईल, अनिष्ट निवृत्त व्हायचं राहील, किंवा अनिष्ट निवृत्त होईल, इष्ट प्राप्त व्हायचं राहील, किंवा इष्टच निवृत्त होईल, काहीतरी घोटाळा होईल. पण दोन्ही घडतील असं एकच ठिकाणी या जगात येते, या पंढरीस घडे. इथं ते शब्दाचा अर्थ काय घेतात? ते शब्द ते कुठं घडेल? या पंढरीस घडे. या पंढरपूरला आल्यानंतर जीवाला अनिष्टही निवृत्त होतं जीवाचं, आणि जीवाला इष्टही प्राप्त होतं. ते या पंढरीस घडे. काय घडे पंढरी? जीवाच्या जीवनातील अनिष्ट निघून जात. जीवाला जीवनात अनिष्ट काय? जीवाला जीवनात सर्वात जास्त अनिष्ट असेल तर अभिमान, अहंकार. भयानक ही गोष्ट महाराज. आज गावगाव श्रीमंत माणसं आहेत, सत्ताधीश आहेत, सगळे, पण काय कोण जाणे अहंकारामुळं, अभिमानामुळं समाजाने त्यांना असं जसं दळणातून खडे बाहेर टाकावं तसं लोकांनी बाहेर टाकले. तुकोबराज प्रमाणे अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा. अहंकारी मनुष्य जगामध्ये निंद्य ठरतो आणि ओवळा ठरतो. ओवळा म्हणजे लोक त्याला दाण्यातला खडा, तुका म्हणे खडे निवडू दळणी धडधडे. जसं लोक दळणातला खडा बाहेर टाकतात तसा अहंकारी मनुष्य गावात, तालुक्यात, राज्यात, जिल्ह्यात चालत नाही महाराज. हा अहंकार माणसाला घातक आहे महाराज. आणि काय करू, कोणाचा अहंकार कधी जागा होईल सांगता येणार नाही. एक असा जातीवंत मूर्तिकार होता, ला जवाब शर्त लावून तो मूर्त्या बनवायचा. तुम्ही बनवा, मी बनवा, माझी मूर्ती आकर्षकच राहणार. खरंच होता, नाद नाही, विश्वकर्म्याचा अवतारच मला, वादच नाही. जातीवंत कलाकार. त्याच भागात एक जातीवंत ज्योतिषी होता. त्याने ज्योतिषाला आपला हात दाखवला. ज्योतिषी म्हणला, राग मानत नसले तर एक सांगतो बा. म्हणजे काय? आजपासून 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता तुम्हाला यमराज न्यायला येणार. तो ना काय सांगतो, काय सांगतो, खोटं जर निघालं सगळं पंचांग चंद्रभागेत फेकून देणार. जातीवंत ज्योतिषी. त्यालाही माहित होतं जसा मी जातीवंत मूर्तिकार आहे तसा तोही जातीवंत ज्योतिषी. गडीगार बाळा. पण त्याने ठरवलं आपण यमाला बनवायचं. लोक कोणाला बनवतील सांगता येणार नाही मला. यमाला कसं बनवायचं? त्याने त्याच्यासारखे हुबेहूब 10 मूर्त्या घडवल्या, नाकी डोळे नटस, आणि त्याला थोडा प्राणायामाचा अभ्यास यायचा. तो 5 मिनिटं प्राणायाम करून प्राणरोध होऊन धरायचा. 12 वाजता यमराज न्यायला येणार आहे ना, 12 दिवसांनी 12 वाजता न्यायला येणार, तर त्याने 12 वाजायला 2 मिनिट कमी असताना त्या 10 मूर्त्यात हा 11 वाजून उभा राहिला. इकडं 5 इकडं 5 हा मध्ये उभा राहिला, आणि त्याने 5 मिनिटासाठी प्राणरोध होऊन धरला. बघू यमराज कसे नेते. आले यमराज. आता काय प्राणरोध होऊन धरल्यामुळे सगळे जडच मूर्त्या झाल्या ना. यमराज म्हणले, न्यायचा एकाला, पण इथं एकासारखे 11 आहेत. एखादं दुसरंच नेलं तर तिसराच निवडून यायचा. आता करायचं काय? मग यमच येतो. कोणाचा दांडा मोडपा कसा करायचा यमाला चांगलं माहिती. यमराज म्हणला, वा 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 वा, मोठ्याने म्हणला, खरंच कलाकार आहे हो, हे नाद नाही करायचा. लय कला काय पाहिली, विश्वकर्मा फिका असा कलाकार आहे. हुबेहूब एकासारखे एक मूर्ती येतो, फक्त एकच चूक आहे. एक चूक म्हणलं की याचा अभिमान जागा झाला. मला याने ऐकलं ते वाक्य, याचा अहंकार जागा झाला. तो म्हणला, कोणती चूक आहे? यमराज म्हणले, हीच चूक आहे. तुम्ही पहिली पिशी भरा. तुम्ही खरं जाणार होतो निघून, पण तुमच्या अभिमानामुळं तुम्हाला आता न्यायला आलोय. पिशी भरा पहिली. कशामुळं मेला होतो मनुष्य? खरंच यमराज चालला होतो. त्याने 5 मिनिटं प्राणरोध होणार होते. यमराज चालले होते. अहंकारामुळं यमाच्या हाती तो पडला. एवढं बाबाजीच्या या धर्मशाळेच्या वास्तुशांतीतून एवढं घेऊन जा. थोडासा अहंकार कमी कसा होईल याचा अभ्यास आपण केला पाहिजे महाराज. वा, थोडंसं
तुकाराम महाराजाचं एक प्रमाण सांगतो, श्वान शीघ्र कोपी आपणा घात कर पापी. गोबराने आपल्यासाठी लिहिलं आहे. जसं कुत्र हे शीघ्र कोपी राहते, तसं सध्या माणसाच्या लय नाकाच्या शेंड्यावर राग आहे. मा लोकांना बोललेलं चलत नाही, नुसतं पाहिलं तरी ते म्हणते तुम्ही माझ्याकडे पाहिलं पण असंच का पाहिलं, असं का नाही पाहिलं. आता काय डोळे बी आता सुधरून घ्यायचे का काय, आम्ही गॉगल लावून फिरू का आता. आमचा गोराच्या मुखड्यावर आता काय काळा चष्मा घालून राहू काय. हा, आणि म्हणून पाहिलेलं लोकांना चलत नाही, बोललेलं चलत नाही, हॉर्न दिलेलं चलत नाही. लोकांना अहंकार, अरे आम्ही काही उभा राहायला गाडी उभी केली काय. हा, हॉर्न दिला तरी तुला ऐकू येत नाही का. वरचा म्हणतो तू कोणाला हॉर्न दिलाय, मला जा ओळखलं का, कोण आहे मी. मग स्वसाठी द्वंद्व पडलेलोय, मग काय समजतो तुम्हाला. हा कोणाचा अहंकार कधी जागा होईल सांगता येणार. या अभिमान भयानक हो. अभिमान जीवाला कसा अनिष्टकारक आहे मी तुम्हाला तुकोबऱ्याची 2 प्रमाणं सांगतो. अभिमान जीवनामध्ये आपल्याला काळोखाची गाठ घालून देतो. अभिमान अहंकार हयातीत काळोख, मृत्यू पश्चात यमपुरी. विठ्ठल अभिमानाचे तोंड काळे, अभिमान जरी होय ज्ञान गर्वता, जरी होय ज्ञान गर्वता. पुढं चालतो आणि चालत असताना माग वळून पाहतो. सिंह पुढं चालतो, माग वळून पाहतो. याला आपल्या मराठी भाषेत सिंहावलोकन म्हणतात. तसं जीवन जगत असताना थोडंसं आपण सिंहावलोकन केलं पाहिजे. नरकात का जायची पाळी आली याचं सगळं कारण अभिमान आहे. आपण समाजातून जे डिलीट झालो त्याला कारण अभिमान आहे. अभिमानाचे तोंड काळे, दावेबळे अंधार. आज आपण प्रकाशाच्या युगात अंधारात का पडलो. वास्तविक आमच्या वेदाचा संदेश आहे तमसोमा ज्योतिर्गमय. अंधारातून माणसाने प्रकाशाकडे जावं, पण दुर्दैवाने आपण प्रकाशाकडून अंधारात का चाललो त्याचं खास कारण आपला अभिमान. अभिमानाचे तोंड काळे. कोणाला कशाचा अभिमान, कोणाला कशाचा अभिमान. आता काही इथं सांगायची गोष्ट आहे काही, अवघड आहे महाराज. म्हणून अभिमानामुळं आज आपण समाजातून डिलीट झालो. पुढचा बुक्का मात्र यमपुरी तुका म्हणे नरकी घाली अभिमान. महाराज मग समाजातून आपण संपलो याला कारण अभिमान. आपण नरकाला जातो याला कारण अभिमान. महाराज अहो जीव घाबरलाय हो. हा अभिमान लवकर जाईल असं काही सांगा तर लवकर जाण्यासाठी एकच स्थळ आहे, ते या पंढरी सगळे. लवकर जातो ओठा ओठे अभिमान, जायसे स्थळ कोण. उठा उठी म्हणजे तात्काळ, ताबडतोब, चिंग चिंग चिंगाट. वैद्य गुरुजी म्हणायचे, वा वैद्य बाबा म्हणायचे चिंग चिंग चिंगाट पडत होतो. म्हणजे लोकांना चिंग चिंग चिंगाट कळत नाही. झिंग झिंग आपण असो. हो ते काय तालुका नारायणगाव परिसरातला आहे ना, त्याच्यामुळे ते येणारच असो. कलाकार महाराज कला पंढरी यांची सगळे गावगाव कलाकार आहे. तेव्हा माझं कीर्तन आहे म्हणून सगळे गप येत. ऐका ऐका ऐका. उठा उठी म्हणजे तात्काळ. लवकर हा अभिमान गेला पाहिजे. नरकात नेतोय, अंधारात ढकलतोय, तोंड काळं करतोय. नको नको नको, लवकर जाईल. प्रश्न कोण असं स्थळ कोणतं. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. प्रश्न विचार. उत्तर तुकोबराने दिले, ते या पंढरी सगळे. वा अनिष्ट जाते, अनिष्टदायक अभिमान जातो. वा ठीक आहे. अनिष्ट निवृत्ती घडते. आणखीन काय अनिष्ट निवृत्ती घडते. खळ मोकळा होतो. इथं खळा पाझर रोकडे. खळाचा खळखळपणा, खळखळ धुवून काढते, त्याला चंद्रभागा म्हणतात. तुका म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ, जावनी अंमळ वाळवंटी नाचती. वा नाचती वैष्णव बाहेर. वा पंढरपुरात खळ मनुष्य मोकळे होतात महाराज. एका गावात 2 पार्ट्या होत्या आणि 3 पिढ्याचं वैर होतं महाराज. आजोबांनी वैर चालवलं,
मुलांनी वैर चालवलं, नातवानी वैर चालवलं, 3 पिढ्याचं वैर. आणि मग सोसायटी 2 पार्ट्यात एका गावच्या, वरल्याळीची खाल्ल्याळीची. वरल्याळीकडे ग्रामपंचायत गेली, खाल्ल्याळीने सोसायटी घ्यायची. खाल्ल्याळीने जर ग्रामपंचायत घेतली, वरल्याळीने सोसायटी घ्यायची. सरपंच मामा असे भक्कम पार्ट्या होत्या. काय झालं, त्या गावात एक विद्यार्थी आळंदीला आला, नारायण शेठ, आणि ते आळंदीत शिकला आणि गावाकडे आला राजगुरू महाराज, आणि त्याने गावातून काढली दिंडी. आणि ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती आणि दिंडी काढली 1 महिनाभर आधी पंढरपूरला दिंडी आषाढीला. मग आता गाव निघालं, 500 लोक निघाले. आता दोन्ही पार्टीचे लोक म्हणले, अरे 500 माणसं चालले म्हणजे आपल्याला दिंडीला जावं लागेल, गणित जुळवावं लागेल. राजकारणी माणसं पंढरपुरात जरी आले तरी गणितच जुळीत येत मला. बरं झालं सगळा जुन्नर आलाय, पुढारीच नाही आलं कोणी, कारण ते सगळे आपल्याच नादात. मी बाबाजी शेठला म्हणणार, गडी कोण कोण आले? ते म्हणले महाराज वारकरी सगळे आले, बाकीचे सगळे तिकडेच येते बर तिकिटाच्या द्वारणात. आणि मग त्या वारकरी कीर्तनकाराने दिंडी काढली. दोन्ही पार्टीची माणसं आहे. वरल्या पार्टीचा माणूस काय म्हणला, महाराज उद्या आपला नाश्ता. मग त्याने नाश्त्याला केलं उपीट. लगेच खाल्ल्या पार्टीचे लोक, मधले लोक नाही राहतात. हो निवडणूक आली, त्याने उपीट दिले. तो म्हणा आपले पोहे. दुसऱ्या दिवशी खालच्या पार्टीवाला म्हणला आपले पोहे. लगेच वरच्या पार्टीवाला ते लोक म्हणले, अहो त्यांनी मी पोहे घातले. तो मग उद्या आपली रसगुल्ले. ते लगेच म्हणला आपले गुलाबजाम. 10 दिवसात वारकरी खाऊन खाऊन आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटायला. दोन्ही पार्टी वारकरी म्हणले अशी दरसाल निवडणूक लागा, वारीच्या टाइम आले पंढरपुरात कट्टर वैर. आणि वाळवंटात सगळ्यांनी स्नान केले, सगळ्यांनी पावली धरली महाराज. मग कोणी फुगड्या खेळायला लागले. महाराज लय हुशार होते. त्या महाराजांनी काय केलं, त्या दोन्ही पुढाऱ्याचीच फुगडी लावली महाराज. कट्टर 3 पिढ्याचं वैर. त्याचं जागरण असेल तर यांनी फ्युजा काढायच्या टिपीच्या, याचं लगीन असेल तर त्या खालच्या पार्टीने त्याच्या लाभशीच वाळून येऊन टाकायची. लय बेकार माणसं, लय कट्टर वैर. एका कीर्तनकाराने दोघांची फुगडी लावली. या पंढरपुरात खळ माणसं. फुगडी झाल्यावर गळा पडून ढसा ढसा रडले. बिनविरोध निवडणूक झाली गावची महाराज. वा, हे इथं खळ निर्मळ होण्याचं स्थळ आहे महाराज. का म्हणे, खळ होती क्षणेची निर्मळ, जावनियामळ वाळवंटी नाचती. सगळ्या पुढाऱ्याला धरून इथं आणावून फुगड्या लावा. बघा आता तिथं सत्ताधारी विरोधी सगळे 3-3 आहेत, सगळे इथं आणावं फुगड्या लावा. बिनविरोध निवडणूक झाली महाराष्ट्रात. चांगलं होईल, पण ते कधी पैसा गपच बसून देणार नाही. आणि तिचा पैसा गप बसू देत नाही. विठ्ठल खळपणाच म्हणजे अभिमान जातो, अनिष्ट निवृत्ती. खळाची खळ प्रवृत्ती जाते, तो निर्मळ होतो. अनिष्ट निवृत्ती, 2 प्रकारची अनिष्ट निवृत्ती पंढरपुरात घडते. ठीक आहे महाराज, अनिष्ट निवृत्ती झाली. इष्टप्राप्ती काय तर भक्ती क्षेत्रातली आणि तत्वज्ञान क्षेत्रातली इष्टप्राप्ती पंढरपुरात घडते. भक्ती या क्षेत्रामध्ये इष्टप्राप्ती अष्टसात्विक भावात मानलेली. जोपर्यंत अंतकरण सद्गत होत नाही, जीवाला अष्टसात्विक भाव प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याची भक्ती खरीच नाही. पांडुरंगाला पाहिल्यावर डोळे भरून यावं. पांडुरंगा काय हो, किती दिवसांनी आलोय तुमच्या भेटीला, डोळे भरून आले पाहिजे. चंद्रभागा पाहिल्यावर, हे वाळवंट पाहिल्यावर डोळे भरून आले पाहिजे महाराज. लोकांचे डोळे भरून येतात कधी. मी पहिल्याच दिवशी आलो आणि पप्पेच्या शेवटच्या दिवशी आली. तिला पाहिल्यावर आता दृष्टी पुढे ऐशी काय करावा. बायकोला पाहून डोळे भरून येते तुम्ही कुठं. डोळे भरून या पाहिलं तुझे. अरे शहाण्या, इथं वाळवंट पाहिल्यावर, पांडुरंग पाहिल्यावर, वारकऱ्याच्या दिंड्या पाहिल्यावर, हे सगळं इथे फडकरी मंडळीची कीर्तनं पाहिल्यावर सगळे कसे कंबर बांधून उभे राहतात. सगळे असे टाळाला गादी, पखवाजाला झोल पाहिजे महाराज. वा, हे गावगाव सगळ्याला विनंती, आपल्या गावात टाळाला गादी पाहिजे, पखवाजाला झोल पाहिजे, हे जपलं पाहिजे महाराज. वा, काय काय गावगाव टाळं टांगी तिथे वैकुंठवाशी निवृत्ती व हांडे होती. ते म्हणजे टाळं टांगायला ते काय बोकडे येतोय टांगायला. लय बोलायला अहो काय, लय बोलायला करावं होते ते. आपण जपलं पाहिजे, असं करून आलं पाहिजे महाराज. वा, मग भक्ती क्षेत्रातली अष्टसात्विक भावाची जी फलश्रुती ही पंढरपुरात प्राप्त होते. नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा नेत्री, काळा पाझर रोकडे. भक्ती क्षेत्रातली इष्टप्राप्ती आणि तत्वज्ञान क्षेत्रातली अभेद काला. कोठे तो का म्हणे काला, कोठे अभेद देखील. अभेद हे काल्याचं विशेषण आहे. तो का म्हणे अभेद काला. कोठे देखील काल्याचे 3 प्रकार आहेत. दही भाताचा काला, हरिरामाचा काला आणि जीवशिवाचा ऐक्य काला.
दही भाताचा काला उपजोनिया पुढती काला खाओ दही भात, हरिनामाचा खिचडी काला, अभेद काला की जीव शिवाचं ऐक्य प्राप्त होणं महाराज. वा, भातातलं भातही पांढरा, दही पांढरं, तसं जीवाचं मूळ मुख्य स्वरूप जे आहे, औपाधिक जे स्वरूप आहे ते नगण्य, पण जे उपहित आहे जीवाचं उपहित आणि चैतन्य जो भाग आहे त्याचं जे ऐक्य होतं, वा, याला माझं जीव शिवाचा ऐक्य काला, अभेद काला कोठे प्रश्न विचारलाय, उत्तर दिलाय. ते या पंढरी सगळे. थोडक्यात दोन प्रकारची अनिष्ट निवृत्ती, अभिमानाची निवृत्ती, खळ प्रवृत्तीची निवृत्ती, अनिष्ट निवृत्ती, भक्ती क्षेत्रातील अष्टसात्विक भावाची इष्टप्राप्ती आणि अभेद काला ही इष्टप्राप्ती कोठे घडे, उत्तर दिले. ते या पंढरी सगळे काळापा खळापा झर रोकडे. अभंग संपला. ह्या अभंगातले गमक सांगतो. काय, ह्या अभंगात प्रश्न 3 विचारले, 4 चरण आहेत. पहिल्या चरणात प्रश्न विचारलाय, अभिमान कुठं जातो, बर. तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलाय, अष्टसात्विक भाव कुठं प्राप्त होतात. चौथ्या चरणात प्रश्न विचारलाय, अभेद काला कुठे प्राप्त होतो. प्रश्न विचारले 3 चरणात आणि उत्तर दिले दुसऱ्या चरणात. आणि प्रश्न 3 उत्तर 1 आणि जिथं प्रश्न तिथंच उत्तर. कसं 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 बघा बरं का. साहित्य क्षेत्रातला फार महत्वाचा अभंग या. याच्या साहित्याचं कोबराने कसं होतलंय. प्रश्न 3 उत्तर 1. कधी कधी प्रश्न अनेक उत्तर अनेक, कधी कधी प्रश्न अनेक उत्तर 1. कसं बरं ऐका. प्रश्न अनेक उत्तर अनेक. प्रश्न अनेक. भोजनांतेच किं पेयम जयंतः कस्य वै सुतम हरिपदम कथम प्रोक्तम तक्रम शक्रस्य दुर्लभ. प्रश्न 3 उत्तर 3. प्रश्न पहिला विचारलाय, जेवण झाल्यावर काय प्यावं. पाच्ची घ्यावी. चूक. भोजनांतीच किं पेयम प्रश्न विचारलाय, जेवण झाल्यावर काय प्यावं. प्रश्न. जयंत कस्य वै सुतम, जयंत महाराज कोणाचे चिरंजीव. जयंत कोणाचा चिरंजीव. बर. प्रश्न दुसरा. प्रश्न तिसरा, हरिपदम कथम प्रोक्तम, हरीची पावले कशी आहेत. 3 प्रश्न विचारले. जेवण झाल्यावर काय प्यावं, जयंत कोणाचा मुलगा आहे आणि हरीची पावले कशी आहेत. प्रश्न 3 उत्तर काय दिलंय, तक्रम शक्रस्य दुर्लभम, ताक इंद्राला दुर्लभ. बरोबर आहे, ताक इंद्राला दुर्लभ आहे. जर्शीचं, कारण जर्शी स्वर्गात नाहीये, मृत्यू लोकात आहे. बरं, असं ताक इंद्राला दुर्लभ. तर हे ताक इंद्राला दुर्लभ म्हटलं, हे 3 उत्तर आहेत. कसं 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 असं असं ऐका. भोजनांत्यच किं पेयम प्रश्न विचारला, ते तक्रम शक्रस्य दुर्लभम त्यातलं एक एक उचलायचं. पहिलं तक्रम उचलायचं. भोजनांत्यच किं पेयम, जेवण झाल्यावर काय प्यावं. तक्रम, जेवण झाल्यावर ताक प्यावं, कारण ताक हे पाचक म्हणून सांगितलेलं आहे. वा. आणि ते घरचं प्यावं, हॉटेलचं नाही. घरचं ताक सकस राहतं. वा. जेवण झाल्यावर काय प्यावं. तक्रम. जयंत कस्य वै सुतम, जयंत कोणाचा मुलगा आहे. उत्तर दिले शक्रस्य, इंद्राचा मुलगा आहे. वा. इंद्र म्हणजे देवांचा राजा इंद्र, देवेंद्र. बर, असो. आणि हरिपदम कथम प्रोक्तम, हरीची पावले कशी. उत्तर दिले दुर्लभम, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. तो बरा. प्रश्न 3 उत्तर 3. कधी कधी प्रश्न अनेक उत्तर अनेक. आणखीन एक श्लोक सांगतो. विठ्ठल विठ्ठल किम कह राम शत्रू किम अगस्ती जन्म कस सूर्यपुत्रो विपरीत पृच्छा. उत्तर दिले कुंती सुतो रावण कुंभकर्ण. हा. वा. कुंतीचा मुलगा रावण आणि कुंभकर्ण आहे. वा. कुंती सुतो रावण कुंभकर्ण. हा. कुंतीचा मुलगा रावण कुंभकर्ण आहे. ते उत्तर आहेत सगळी. का पांडुपत्नी प्रश्न विचारा. पांडुराजाच्या मुलीचं नाव काय. गृहभूषणम किम, घराची शोभा काय. प्रश्न विचारला. प्रश्न अनेक उत्तर अनेक. का पांडुपत्नी गृहभूषणम किम. कह राम शत्रू, रामाचा शत्रू कोण होता. बर. किम अगस्ती जन्म, अगस्तीचा जन्म कुठं झाला. बर. कह सूर्यपुत्र, सूर्याच्या मुलाचं काय नाव. प्रश्न 5 उत्तर 5. कुंती सुतो रावण कुंभकर्णा, कुंती सुत रावण कुंभ आणि कर्ण. कुंभकर्ण एकत्र नाही घ्यायचा, कुंभ एकीकडे घ्यायचं, कर्ण एकीकडे. कसं 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 ऐका. का पांडुपत्नी, यातलं 5 जणातलं पहिलं उचलायचं. पांडुराजाच्या पत्नीचं नाव काय. कुंती. वा. गृहभूषणम किम, घराची शोभा काय. सुत मुलगा. पोरगा घरात राहतोय, ही घराची शोभा आहे. पोरगा कुठं राहतोय. वायली राहतोय. ठेवून द्या.
अरे घराची शोभा घर केवढं बांधलं याच्यात नाही. घराची शोभा पोरग बापात राहतंय, बाप पोरात राहतोय. पोराने समजून घ्यावं बाप आई बाप आपल्यात पाहिजे, आई बापाने समजून घ्यावं पोरगा आपल्यात पाहिजे. घराची शोभा आहे. ग्रह रत्नानी बालका हा असं आहे. घराची रत्न कोण? बाळ आहेत असं. गृहभूषणम किम स्वतः का पांडुपत्नी कुंती गृहभूषणम किम स्वतः कह राम शत्रू रावण. एक उचलायचं त्यातलं कुंती स्वतः रावण. किम अगस्ती जन्म अगस्ती कुठं जन्मले? कुंभकर्ण आहे ना त्यातला फक्त कुंभ उचलायचं. अगस्ती कुठं जन्मले? गाडग्या कुंभात जन्मलेत अगस्ती. वा. घटा माझी जन्म प्राशिला सागर पाहतो द्विजवर अगस्ती मुनी निळोबार आहे. वा. आणि कस सूर्यपुत्र सूर्याच्या मुलाचं काय नाव? कुंभकर्णातलं कुंभ द्यायचं ढकलून खाली काय राहिलं? कर्ण. राम सूर्याच्या मुलाचं नाव कर्ण आहे. प्रश्न अनेक उत्तर अनेक साहित्यात. कधी कधी प्रश्न अनेक उत्तर एक. कुठं ऐका, प्रश्न अनेक उत्तर एक. काय झालं? एक मनुष्य घोड्याचा शौकीन होता आणि मग घोड्यावर फिरायचा. पण त्याला कुठंतरी एक महिन्याचं काम निघालं. काय धरले असेल? पुथी सांगायला धरली असेल. मग बायकोला म्हणला, बायकोला अगं आता मी हा घोडा रानात बांधतो, तुला घोडा चावल कुठं काय करील, फक्त याला वेळच्या वेळी चारा टाकीचा, पाणी टाकेल, पाणी ठेवायचा. ती महिनाभर हो चालेल. आणि तो घोडा रानात त्याने बांधला. ती गावात राहायची, वेळच्या वेळी यायची, चारा पाणी करायची, निघून जायची. महिन्याने तो आला तर दुपारी आला आणि रानात आला. रानात आल्यानंतर तो म्हणला बायकोला अगं माझं जेवण राहिलंय, चल घरी स्वयंपाक करायला. दोघं नवरा बायको घोड्यावर बसले. महिनाभर घोडा काय बांधलेला सोडला नव्हता. मग सोडला तर घोडा थोडा थोडा पळायचा थांबायचा, थोडा थोडा पळायचा थांबायचा. मग त्याने बायकोला प्रश्न विचारला, का ग घोडा का आडला? पहिला प्रश्न. तिने काय उत्तर दिलं नाही. घरी गेले, लवकर स्वयंपाक कर. मग तिने बेसनपोळी केली आणि एक भाकरी थापली. पण बेसनपोळी करत असताना भाकरी करपली. मग त्याला वाढली, करपलेली भाकरी वाढल्यावर त्याने दुसरा प्रश्न विचारला, अगं भाकर का करपली? तिने उत्तर दिलंच नाही. पहिला प्रश्न त्याने विचारला, घोडा का आणला? दुसरा प्रश्न विचारला, भाकर का करपली? तिने उत्तर दिलंच नाही. ती मध्ये मध्ये बोलत नव्हती, कारण ती नव्हती. बरं असो. आणि मग घोडा का आणला? बोललीच नाही. अगं भाकर का करपली? बोललीच नाही. मग तो म्हणला जेवण झाल्यावर आता मला पानं खायचे. आता हा महिन्यापूर्वी गेला होता, ती पानं तशीच होती. पण ती महिन्यापूर्वीची पानं तिने पुढं मांडली, कारण नवीन पानं आणायची राहिली होती. तर ती पानं इजळलेली होती. तो म्हणला अगं पानं का इजळली? प्रश्न 3. घोडा का आणला? भाकर का करपली? पानं का इजळली? आता मात्र तिने उत्तर दिलं, फिरवली नाही म्हणून. 3 प्रश्नाचं एकच उत्तर आहे. प्रश्न अनेक उत्तर एक. वा. घोडा का आणला? फिरवला नाही म्हणून. तुम्ही गेल्यावर तिथंच बांधून राहिला. बर. भाकर का करपली? भाकर करताना फिरवावं लागते, तुम्हाला काय माहिती? त्यांना विचारलं पाहिजे. वा. तुम्ही थांबताय का काय? 50% आरक्षण आहे का काय? बर. भाकर का करपली? फिरवली नाही म्हणून. वा. पानं का इजळली? खालीवर नाही केली. पानं खालीवर केली असती, फिरवली असती, इकडे तिकडे केली असती तरी इजळली नसती. प्रश्न 3 उत्तर 1. तसं आजच्या अभंगात प्रश्न 3 आहे. अभिमान कुठं जातो? अष्टसात्विक भाव कुठं प्राप्त होतात? अभेद भेद कुठं प्राप्त होतो? अभेद काला? प्रश्न 3 उत्तर 1 पंढरी. बर. प्रश्न 3 उत्तर 1. कधी कधी प्रश्न अनेक उत्तर अनेक, कधी कधी प्रश्न अनेक उत्तर 1. आणखीन साहित्य आहे का? कधी कधी जिथं प्रश्न तिथं उत्तर नसतात, पण कधी कधी जिथं प्रश्न तिथंच उत्तर असतात. कधी कधी जिथं प्रश्न असतात तिथं उत्तर नसतात. मुलं शाळेत, आपणही शाळा शिकलोत, मुलं शाळा शिकतात. मुलं प्रश्न परीक्षेला गेल्यानंतर प्रश्न तिथं असतात पण उत्तर तिथं नसतात. प्रश्नपत्रिका त्यांच्या पुढे राहते पण प्रश्न तिथं असतात, उत्तर तिथं नसतात. मग उत्तर कुठं असतात? सदऱ्याच्या बाहीत असतात किंवा मांडीवर लिहिलेले असतात. जिथं प्रश्न असतात तिथं उत्तर नसतात. साहित्य. पण कधी कधी जिथं प्रश्न तिथंच उत्तर. वा. कुठं? ऐका, मी प्रश्नही सांगतो, उत्तरही सांगतो. ओळखा. पहिला प्रश्न गाड्यांसाठी, प्रश्न सांगणार उत्तर सांगणार ओळखायचं. दुसरा प्रश्न महिलांसाठी, प्रश्न सांगणार उत्तर सांगणार ओळखायचं. जो ओळखील त्याला 1 रुपया बक्षीस. कोणी म्हणत बक्षीस फार छोटं. मी मोठे माऊली नाही, छोटे माऊली. पहिला प्रश्न गाड्यांसाठी. महाराज तुम्ही सांगू नका, टाळकरी मंडळी तुम्ही सांगू नका, तुम्ही ऐकलेलं आहे. वाकडं तिकडं आलं रे गड्या. प्रश्न बी सांगितलाय आणि उत्तर बी सांगितलंय. आता दुसरा, मोठं डोकं लांब शेपूट पळ रे गड्या. प्रश्न सांगितला आणि उत्तर सांगितलंय. वाकडं तिकडं आलं रे गड्या. आलं 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 कसं राहतंय?
का हे नाही ध्यानात आलं? वाकडं तिकडं आलं रे गाड्या, आलं वाकडं तिकडंच राहतंय. वा नापास. आता तुम्ही मोठं डोकं लांब शेपूट पळ रे गाड्या, पळी. अरे वा, कोणी सांगितलं काय नव्हा? मोठं डोकं लांब शेपूट पळी. काही म्हणते आता कळालं, भाकरी थापा. असो तसं आजच्या अभंगात जिथं प्रश्न आहे तिथंच उत्तर. प्रश्न अनेक उत्तर एक पंढरी. जिथं प्रश्न तिथंच उत्तर. हे साहित्य आहे. काय तुकोबराने रचलं असेल हा, विचार करायची गोष्ट आहे. म्हटलं का नियम ठरलेला कोणता? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करावा. गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केलं. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे रांगत रंगने चोर भक्षणे तवाल निळे नवल केले साधनी. कृष्ण भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. रांगायला लागल्यानंतर रांगत रंगली चोरीत दोन्ही धावली धरती गवळली. नाना प्रकारच्या लीला करू लागले. कंसाने त्यांना मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवली. भगवंताने लहानपणीच मारली. बाळपणी रेठा रगडीला दाढे मारिले गाढे, काग बग रेठा मारिले बाळपणी अवघे दैत्य खाणी. पहिल्या चरणाचा शेवट काग बघे आणि दुसऱ्या चरणाची शेवट सुरुवात. पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. नाही ते देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा सोयरा पांडुरंगाचा. जुने कीर्तन करतायचे असं तिकडं तिकडं. असो सर्व राक्षस मारल्यावर कंस म्हणला आक्रमण बंद. आपण आपल्या गड्यांना तालीम द्या. आणि मग सगळा कंस तालीम करायला लागल्यानंतर भगवान कृष्ण म्हणजे आपणही तालीम करू. गोपाळांकडे पाहिलं तर सगळे वाळून गेलेले. आमच्या दत्ता शेठ सारखा एकही भक्कम नाही महाराज. अरे म्हणे का रे तुम्हाला घरी दही दूध तूप लोणी मसाला वडी काही खायला भेटती का ना? म्हणजे देवा घरी हे सगळं उत्पन्न होतं पण आई मथुरेला विकायले. म्हणजे मग तुम्हाला म्हणजे आम्हाला हान सावळ्या गुळवणी ताक गुळवणी ताक घरी ताकाचे सर्व. मग देव म्हणले ठीक आहे. काय निर्णय? काय? राज्यबंदी. राज्याचा माल राज्याबाहेर जाता कामा नाही. जुन्नर तालुक्याचं पाणी जुन्नरला भेटू नये. धरण उशाला आणि कोरड घाशाला. मग काय योजना खाली कशाला? बर मग तसे जुन्नरी तुम्ही आम्हाला पाणी येऊ देत नाही कारण ते तुमचं पाणी आम्हालाच येतं. आणि बघा झालं प्रकरण असं. देवाने राज्यबंदी केली म्हणजे गोपिका बाजाराला चालल्या. त्या देवाने अडवायच्या. गोरस घेऊन साते निघाल्या गवळ. तवती कृष्णाची करणी काय करीते. दान दान मग चाला बंधे हर 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 हर
ती अक्षर काढील त्याला आमचे राजगुरू बुवा म्हणायचे. तुम्ही काही बोला ती अक्षर काढणार. कला मी म्हटलं ना, कला प्रसन्न या लोकांना. देव म्हणजे घरी जायचा आणि साठा फोडायचा. मिळवणी गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा, दररोज आता सापडेना यादवांचा राणा. आणि मग गवळ भगवंताने चौर्य कर्माला प्रारंभ केला. गोपिका गाराने सांगायला येऊ लागल्या. गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी.
पवनराजे भगवंताने
तुम्ही करा Hare